नागपूरकरांनो, तुमच्यासाठी स्पेशल गिफ्ट आहे। नागपूर ते पुणे या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवलाय। नागपुरातील अजनी स्थानकापासून ते पुणे पर्यंतचा हा प्रवास 12 तासात करणं आता शक्य आहे। नागपूर ते पुणेचा जो प्रवास आहे तो 850 किलोमीटरचा आहे। आतापर्यंतची ही पहिलीच वंदे भारत आहे जी एवढ्या मोठ्या लांब पल्ल्याचा प्रवास करणार आहे। नागपुरातील अजनीतून सुटणारी ही वंदे भारत एक्सप्रेस कुठे कुठे थांबणार आहे आणि कोणत्या दिवशी धावणार आहे या सर्वाचे डिटेल्स या व्हिडिओमध्ये आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ जरूर पहा। नागपूरमधून सुटणारी ही तिसरी वंदे भारत एक्सप्रेस आहे। नागपूर ते विलासपूर आणि नागपूर ते सिकंदराबाद या मार्गावर वंदे भारत धावत आहेत, पण ही वंदे भारत नागपूर ते पुणे धावणार आहे। ही वंदे भारत नागपुरातील अजनी स्थानकातून सुटल्यानंतर वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर आणि दौंड कार्ड लाईन या स्टेशनवर थांबेल आणि हिचं अखेरचं स्टेशन पुणे असेल। रेल्वे मंत्रालयानं नागपूर ते पुणे या वंदे भारत एक्सप्रेसचं अधिकृत वेळापत्रक जाहीर केले। गाडी क्रमांक 26102 नागपुरातील अजनी स्थानकातून दररोज सकाळी 9:50 सुटेल। ती रात्री 9:50 पुण्यात पोहोचेल। तर गाडी क्रमांक 26101 पुण्यावरून सकाळी 6:25 सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी 6:25 अजनी या स्थानकावर पोहोचेल। गाडी क्रमांक 26101 पुणे अजनी एक्सप्रेस आठवड्यात मंगळवार सोडून इतर 6 दिवस चालेल। याप्रमाणेच गाडी क्रमांक 26102 अजनी पुणे वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यात सोमवार सोडून इतर 6 दिवस चालेल। शिक्षणासाठी, व्यवसायासाठी आणि नोकरीसाठी नागपुरातील बरेच जण जे आहेत ते पुण्यात राहतात। त्यांना सुट्टीच्या दिवशी किंवा कामाच्या निमित्ताने जेव्हा नागपुरात परतायचं असतं तेव्हा प्रवासाचा मोठा प्रश्न निर्माण होतो। पण आता ही वंदे भारत सुरू झाल्यामुळे तुम्ही हा प्रवास अवघ्या 12 तासात करू शकता।